ते पहा बाउन्स बॅक, म्हणजे ज्या दिशेने गेले त्याच दिशेने सुद्धा परत आले. मग जे गेले आणि परत आले म्हणजे त्यांचं टोटल रिफ्लेक्शन झालं. निश्चितच हे कशाला आढळले असतील? त्या ऍटमच्या न्यूक्लियसला अटॅच असतील. कशाला? न्यूक्लियसला. म्हणजे ओव्हरऑल ऍटम मध्ये काय काय आहे? एम्प्टी पार्ट, म्हणजे ऍटम मध्ये बरीचशी मोकळी जागा सुद्धा आहे. 99% भाग जो आहे ऍटमचा हा एम्प्टी स्पेसचा आहे. ऍटम मध्ये निगेटिव्हली चार्ज काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रॉन सुद्धा आहे. कारण अल्फा किरणवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन त्यांना काय करतात? रिपेल करतात, प्रतिकर्षण. त्याच्यामुळे काही ठिकाणी अँगल पण चेंज झाला. काही ठिकाणी बाउन्स बॅक आले. बाउन्स बॅक का आले? कारण न्यूक्लियस जे आहे केंद्र, इथं मूलद्रव्याचं 99% वस्तुमान हे एकवटलेलं असतं. कारण तिथं प्रोटॉन आणि कोण प्रेझेंट असतात? न्यूट्रॉन, ज्यांना एकत्रित आपण न्यूक्लियन्स म्हणतो. त्या न्यूक्लियन्सनं त्या अल्फा किरणांना काय केलं? परत पाठवलं. याबद्दल आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी पाहिली आणि त्याचे काही ड्रॉबॅक्स आपण डिस्कस केले. आणि त्यानंतर आपण काय केलं की जे थॉम्सन या वैज्ञानिकांनी एक शोध लावला. तो शोध कशाचा होता? की ॲटम मध्ये निगेटिव्हली चार्ज काय प्रेझेंट असतात? इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. आणि तिथं डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी ही डिस्प्रूव्ह झाली. त्यानंतर आता आपण त्याच थॉम्सनचं कोणतं मॉडेल बघायलो? प्लम पुडिंग मॉडेल ऑफ एन ॲटम. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ॲटमची संरचना कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, या संदर्भात आपण आता एक एक शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने त्यांनी डिस्कव्हरी केलं हे आपण डिस्कस करायलो. अगोदर आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी पाहिली आणि आता या लेक्चर मध्ये आपण थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ एन ॲटम हे डिस्कस करायलो. आता हे जे मॉडेल आहे हे 1904 म्हणजे 1904 या वर्षी प्रपोज केलेलं आहे. फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता ॲटम जो आहे तर ॲटमच्या आतमध्ये सब ॲटॉमिक पार्टिकलचं डिस्कव्हरी करणारा हा एक्सपेरिमेंट आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की जर तुम्हाला विचारलं की फर्स्ट ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते कुणी प्रपोज केलं तर ते आन्सर काय असेल? थॉम्सन. कारण ॲटमच्या आत काय आहे या गोष्टींचा त्यांनी काय घेतला? वेध घेतला, म्हणजे शोध लावला. अँड दॅट्स व्हाय फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर वॉज प्लम पुडिंग मॉडेल विच इज गिवन बाय थॉम्सन. पॉझिटिव्हली चार्ज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम. आता थॉम्सनचं मॉडेल जर आपण डिस्कस केलं तर थॉम्सनच्या मॉडेलनुसार जर पाहिलं आपण, ओके, सो थॉम्सनच्या मॉडेलनुसार जो ॲटम आहे ना तर या ॲटमचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे जेव्हा आपण थॉम्सनच्या मॉडेल बद्दल डिस्कस करायलो तर पहिला पॉइंट आहे की पॉझिटिव्ह चार्ज जो आहे हा थ्रू आउट द ॲटम म्हणजे पूर्ण ॲटम मध्ये काय आहे? डिस्ट्रीब्युट झालेला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण इथे जर पाहिलं असेल तर सपोज याला आपण पॉझिटिव्ह चार्ज जर म्हणलो तर हा पूर्ण ॲटम मध्ये काय झालेला आहे? थ्रू आउट म्हणजे पूर्ण हा गच्च बनलेला आहे पहा. ओके, जर आपण आकृती जर पाहिली तर जसं की तुम्ही वॉटर मेलन टरबूज जर पाहिला आपण तर टरबूज कसं पूर्ण लहान असतं, पूर्ण पसरलेलं सर्वकडे, तर तसा हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पूर्ण ॲटम मध्ये थ्रू आउट पसरलेला आहे असं म्हणणं कोणाचं होतं? थॉम्सनचं. इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन इट. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्यामध्ये जसं टरबूजचे बिया असतात मुख्यतः तसे हे इलेक्ट्रॉन्स यामध्ये काय झालेले आहे? एम्बेडेड झालेले आहे असं म्हणणं हे कोणाचं होतं? थॉम्सनचं होतं. ते आहे प्लम पुडिंग मॉडेल. बोथ चार्जेस बॅलेन्स ईच अदर. आणि पहा पॉझिटिव्हली चार्ज हा पूर्ण ॲटम मध्ये पसरलेला आहे, स्प्रेड युनिफॉर्मली थ्रू आउट द ॲटम. आणि त्यानंतर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहेत इलेक्ट्रॉन्स हे त्याच्यामध्ये काय आहे? एम्बेडेड आहेत, बरोबर, रुतलेले आहे. आणि जितका ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज तितकाच काय आहे? निगेटिव्ह चार्ज. त्या दोघांनी एकमेकांना काय केलेलं आहे? बॅलेन्स केलेला आहे. आणि बॅलेन्स केल्यामुळे ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतं असं म्हणणं कोणाचं आहे? थॉम्सनचं.
दॅट्स वाय त्यांनी सांगितलं की दोन्ही चार्जेस एकमेकाला बॅलन्स करतात आणि त्यामुळे ऍटम जो आहे अणु हा विद्युत दृष्ट्या उदासीन आहे, म्हणजे इलेक्ट्रिकली न्यूट्रल. की ऍटम वर कोणताही चार्ज का नसतो, कारण ऍटम मध्ये जर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तर त्याला बॅलन्स करणारा पॉझिटिव्ह चार्ज हा पूर्ण ऍटम मध्ये पसरलेला आहे, थ्रू आउट तो स्प्लिट झालेला आहे. आणि हा आहे प्लम पुडिंग मॉडेल. आणि याच्यानुसार थॉम्सनने सिद्ध केलं, म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध पण लावला आणि ऍटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं हे सुद्धा शोधलं. पण थॉम्सनचा ड्रॉबॅक काय झालं बरं, की रिअलिटी मध्ये जर पाहिलं वास्तविकतेमध्ये, तर वास्तविकतेमध्ये कशी रचना आहे ऍटमची, की ऍटम जो आहे तर यामध्ये एक न्यूक्लियस असतं आणि या न्यूक्लियस मध्येच काय प्रेझेंट असतो, चार्ज प्रेझेंट असतो. आणि तो चार्ज कोणाचा असतो बरं, प्रोटॉनचा. कारण प्रोटॉन हे काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत आणि विशिष्ट कक्षेमध्ये फिरणारे काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनच्या सोबत कोण प्रेझेंट असतात, न्यूट्रॉन पण प्रेझेंट असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्हली चार्ज आणि न्यूट्रॉन हे कसे आहेत, उदासीन आहे. ही झाली रिअलिटी. परंतु थॉम्सनने काय सांगितलं होतं त्यांच्या प्लम पुडिंग मॉडेल मध्ये, की पॉझिटिव्ह चार्ज थ्रू आउट स्प्लिट झालेला आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन त्यामध्ये एम्बेडेड आहे आणि दोघांनी एकमेकांना काय केलं, बॅलन्स केलं. तर असं हे प्लम पुडिंग मॉडेल. त्यानंतर येऊ आपण नेक्स्ट अटेम्प्ट केला आपण रुदरफोर्ड. तर त्यांचे न्यू मॉडेल आपण डिस्कस करू. सो रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम जो त्यांनी 1911 म्हणजे 1911 या वर्षी प्रपोज केलेला आहे. यानुसार जर गेलो आपण तर हा जो एक्सपेरिमेंट आहे हा कोणता एक्सपेरिमेंट म्हणून ओळखला जातो, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आता या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट जर पाहिली आपण तर या ठिकाणी पहा अल्फा पार्टिकल इमिटर. अल्फा पार्टिकल इमिटर म्हणजे काय, की हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला ऍक्च्युअल यामधून कोणती किरण बाहेर पडणार आहे, अल्फा रे. कोणती किरण बाहेर पडणार आहे, अल्फा रे. पहा जे रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स असतात ना तर त्यांच्यामधून काही किरण बाहेर पडतात. तर त्या किरणांची टाइप्स जर पाहिले आपण, ओके, सो टाइप ऑफ रेडिएशन जर पाहिलं आपण तर रेडिएशन हे 3 पद्धतीचं असतं. पहा किती पद्धतीचं असतं, 3 पद्धतीचं. पहिले रे असतात अल्फा रे जे हेलियम पार्टिकलला बिलॉंग करतात, दुसरे असतात बीटा रे जे इलेक्ट्रॉन्सला बिलॉंग करतात आणि तिसरे असतात गॅमा रे जे न्यूट्रॉन सारखी उदासीन असतात. आता हे 3 प्रकारचे रेज आहेत. येथे लक्षात अल्फा रेज, बीटा रेज आणि गॅमा रेज पैकी हा जो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय हा काय आहे, अल्फा पार्टिकल इमिटर. म्हणजे याच्यातून काय बाहेर पडणार आहे, अल्फा किरण बाहेर पडणार आहे. मग ही अल्फा किरण ही ज्याच्यावर पाठवण्यात येईल तर हे जो दिसतोय तुम्हाला तर हा आहे पहा गोल्डन फॉइल, म्हणजे हा सोन्याचा पातळ पत्रा आहे आणि तो इतका थिन आहे की त्याची आपण जर थिकनेस पाहिली, ही काय दिली त्याची थिकनेस म्हणजे त्याची जाडी दिलेली आहे, ती आहे 10⁻⁻⁴ मिलीमीटर. ओके, सो 1 मिलीमीटर जे आहे हे काढायचं असेल तर 1/1000 मीटर म्हणजे 1000 मीटरचा है ना, सॉरी मीटरचा 1000वा भाग हा काय असतो, मिलीमीटर असतो. आणि याही मिलीमीटरला आपल्याला कितवा घ्यायचा पार्ट त्याचा 10⁻⁻⁴ पार्ट घ्यायचा आहे. इतका सोन्याचा पातळ पत्रा गोल्डन फॉइल त्यांनी घेतला, त्याच्यावर कशाचा मारा केला, कोणती किरण होती, अल्फा रेज. आता ही अल्फा रेज जी आहे त्याला एक्सपेक्ट काय होतं, कोणाला, रुदरफोर्डला, मी जेव्हा याच्यावर अल्फा किरणांचा मारा करेल तर जास्तीत जास्त किरण हे काय होतील या ठिकाणी, रिफ्लेक्ट होतील. रिफ्लेक्ट म्हणजे त्याला वाटलं होतं ही किरण अशी परत फिरतील, परत फिरणे याला म्हणायचं रिफ्लेक्शन. आणि जी रे बाहेर पडली त्याला आपण कोणती रे म्हणू, रिफ्लेक्टेड रे. म्हणजे अल्फा रे इथं जातील आणि धडकून ते मागे येतील, विशिष्ट अँगलला परत येतील. बरोबर, असं काय वाटलं होतं रुदरफोर्डला. पण रिअलिटी मध्ये तसं झालं का, नाही. रिअलिटी मध्ये काय झालं माहितीये का,
जेव्हा अल्फा किरण इथपर्यंत गेली ना तेव्हा बरीच किरण ही काय झाली बरं, काय गेली, आरपार गेली. काय गेली ती, आरपार. म्हणजे सोन्याचा पातळ पत्र्यातून अल्फा रे आरपार गेली. मग इथं प्रौद्योगिक कोडला काय बसला, शॉक बसला. म्हणजे त्याला असं अपेक्षित होतं का, नाही. त्यानं जेव्हा अल्फा किरण इथं पाठवली तेव्हा जास्तीत जास्त अल्फा किरण ही काय झाली, आरपार गेली. बरोबर आहे का. म्हणजे त्यांनी डायरेक्शन चेंज केली का, नाही, कुठलीही डायरेक्शन चेंज केली नाही. याचा अर्थ काय झाला की त्या अल्फा किरणाला कुणी विरोध केला का, नाही. याचा अर्थ ऍटम मध्ये काय प्रेझेंट आहे, एम्प्टी पार्ट प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, एम्प्टी पार्ट. म्हणजे मूलद्रव्यांच्या ऍटम मध्ये कुठे ना कुठे काय आहे, मोकळी जागा सुद्धा असते. याचं रिअलायझेशन कोणाला झालं, रुदरफोर्डला झालं. त्यानंतर काही अल्फा रेज असे होते पहा की ती जेव्हा धडकली तेव्हा त्यांनी काही अँगल चेंज केला. काय चेंज केला, थोडासा अँगल म्हणजे कोन बदलला. म्हणजे ते तिथपर्यंत गेले, पत्र्याच्या आरपार गेले, पण आरपार जाऊन त्यांनी थोडासा काय बदलला, अँगल बदलला. मग अँगल का बदलला बरं, त्यांची कोणासोबत तरी धडक झाली असं. बरोबर आहे का. मग ही धडक कोणासोबत झाली, तर ऍटम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कोणासोबत झाली, इलेक्ट्रॉन सोबत झाली. काही जे रेज होते ते पहा बाउन्स बॅक, म्हणजे ज्या दिशेनं गेले त्याच दिशेनं सुद्धा परत आले. मग जे गेले आणि परत आले म्हणजे ज्यांचं टोटल रिफ्लेक्शन झालं, निश्चितच हे कशाला आढळले असतील, त्या ऍटमच्या न्यूक्लियसला अटॅच असतील. कशाला, न्यूक्लियसला. म्हणजे ओव्हरऑल ऍटम मध्ये काय काय आहे, एम्प्टी पार्ट. म्हणजे ऍटम मध्ये बरीचशी मोकळी जागा सुद्धा आहे. 99% भाग जो आहे ऍटमचा हा एम्प्टी स्पेसचा आहे. ऍटम मध्ये निगेटिव्हली चार्ज काय प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन सुद्धा आहे. कारण अल्फा किरणवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन त्यांना काय करतात, रिपेल करतात, प्रतिकर्षण. त्याच्यामुळे काही ठिकाणी अँगल पण चेंज झाला, काही ठिकाणी बाउन्स बॅक आले. बाउन्स बॅक का आले, कारण न्यूक्लियस जे आहे केंद्र, इथं मूलद्रव्याचं 99% वस्तुमान हे एकवटलेलं असतं. कारण तिथं प्रोटॉन आणि कोण प्रेझेंट असतात, न्यूट्रॉन, ज्यांना एकत्रित आपण न्यूक्लियन्स म्हणतो. त्या न्यूक्लियन्सनं त्या अल्फा किरणांना काय केलं, परत पाठवलं. म्हणजे त्यांचं रिफ्लेक्शन केलं, बाउन्स बॅक केलं. मग आता यावरून आता आपल्याला या एक्सपेरिमेंटचे काय बघायचे आहे, रिझल्ट बघायचे आहे. पहा रिझल्ट काय आहे. लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट थ्रू द पॉइंट. म्हणजे जास्तीत जास्त अल्फा किरण हे सोन्याच्या पत्र्यातून काय गेली, आरपार गेली. याचा अर्थ की ऍटम मध्ये लार्ज प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये काय प्रेझेंट आहे, एम्प्टी स्पेस, मोकळी जागा. ज्याला आपण पुढे एक नाव देणार आहे. ते नाव आहे पहा एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस. काय नाव देणार आहे, एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस किंवा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट त्याला आपण म्हणणार आहोत पुढे. ज्याच्यामध्ये फक्त ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स हे असतात. त्यानंतर स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल डिफ्लेक्टेड थ्रू स्मॉल और बिग अँगल. आणि काही अल्फा किरण असे होते की ज्यांनी कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये काय बदलला, स्वतःचा अँगल बदलला, कोन बदलला. कारण त्यांची धडक कोणासोबत झाली, आयदर ऍटम मधल्या इलेक्ट्रॉन सोबत झाली असेल किंवा त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आहे की त्याच्या न्यूक्लियस सोबत झाली असेल. या दोन केसेस मध्ये त्यांनी थोड्या कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये काय बदलला, अँगल बदलला. तिसरं जर पाहिलं आपण 1/20,000 ऑफ अल्फा पार्टिकल बाउन्स बॅक. म्हणजे पाठवलेली किरणांची पैकी प्रत्येक 20,000 पैकी एक किरण हा काय आला, बाउन्स बॅक आला. सर्व किरणांचं रिफ्लेक्शन झालं का, अपेक्षा तर त्याला होती सर्वच किरण रिफ्लेक्ट होती, पण सर्व झाली का, नाही. तर 20,000 मधला एक, 40,000 मधला किती होईल, 2, 60,000 मधले 3. येतं लक्षात. 1,00,000 जर घेतले तर किती होतील, 5. तर या पद्धतीनं 20,000 मधला फक्त एकच जो अल्फा पार्टिकल आहे हा बाउन्स बॅक झाला. बिकॉज ऑफ ऍटम मध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस. आणि सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण, कन्क्लुजन जर केलं आपण,
निष्कर्ष काय आहे एक्सपेरिमेंटचा, ठीक आहे. तर निष्कर्ष बघण्याच्या अगोदर आपण काय करू, रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते कसं होतं ते समजून घेऊ. हे आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. यामध्ये हा सेंटरला जो प्रेझेंट आहे, कलर चेंज करतो. ओके, तर हा आहे न्यूक्लियस, ज्याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि मी सांगितलं की ऍटमचं जास्तीत जास्त मास हे कुठे इक्वलेटेड असतं, त्याच्या केंद्रकामध्ये, न्यूक्लियस मध्ये. आता ही जी पाठवलेली आहे ही कोणती रेज आहे बरं, अल्फा रेज. कोणती रेज आहे ही, अल्फा रेज. आणि हा एक ऍटम घेतला आपण, गोल्ड फॉइल मधला एक छोटा ऍटम घेतला. आता या ऍटम मध्ये जेव्हा ही किरण गेली पहा, आता ही किरण जर पाहिली तुम्ही 1 क्रमांकाचं असेल, त्यानंतर ही 2 क्रमांकाचं असेल, ही किरण काय गेली बरं, आर पार गेली. त्याने अँगल चेंज केला का, नाही, कारण ही कशातून गेली, एम्प्टी स्पेस, जी मोकळी जागा होती. हे जे लाल डॉट आणि केंद्र, ब्ल्यू डॉट आणि केंद्र जर सोडले, जितका तुम्हाला काळा पोर्शन दिसतो ना, ह्या ऍटमचा कोणता भाग आहे, ब्लॅक रंगाचा पोर्शन, तो त्याचा एम्प्टी स्पेस आहे. काय आहे, एम्प्टी स्पेस म्हणजे ऍटम मधली मोकळी जागा. त्यानंतर हा जो 3 आणि 4 क्रमांकाचा जर पाहिला आपण, इथं पहा, इथं स्मॉल अँगलनं डिफ्लेक्शन झालेलं आहे, इथं जास्त अँगलनं डिफ्लेक्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर हा जो 5 क्रमांकाचा रे जर मी दाखवला, तर हा काय झाला बरं, त्याच दिशेनं परत आला, कारण तो ऍक्च्युअल कशाला धडकला होता, न्यूक्लियसला. आणि न्यूक्लियस हे हेरी असतं, लक्षात आलं का, ऍटम मधला सर्वात हेरी पार्ट काय असतो, न्यूक्लियस. त्यावर आधारल्यामुळे इथं काय झालं, रिफ्लेक्शन झालं. काय झालं, रिफ्लेक्शन. मग यावरून जे कॉन्क्लुजन येतात ते कॉन्क्लुजन आपण घेऊ. देयर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ऍट द सेंटर ऑफ ऍटम. म्हणजे पहिली गोष्ट ही सिद्ध होती की ऍटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे हा प्रेझेंट आहे, मात्र तो कुठं प्रेझेंट आहे, सेंटरला, बरोबर. तर न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि तो कुठं प्रेझेंट असतो, ऍटमच्या सेंटरला प्रेझेंट असतो. एंटायर मास इज कॉन्सन्ट्रेट ऍट न्यूक्लियस. मी सांगितलं की अणूचं पूर्ण वस्तुमान हे कुठे एकवटलेलं आहे, त्याच्या न्यूक्लियस म्हणजे त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे. ओके. तिसरं जर पाहिलं आपण, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहे हे न्यूक्लियसच्या सभोवताली रिव्हॉल्व करत असतात. पण इथे एक शब्द राहिला पहा, कोणता, त्यांनी हे सांगितलं का ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून, नाही. हा एक ड्रॉबॅक आहे, लक्षात घ्या, कारण रुदरफोर्ड नंतर आपण नील बोरची सुद्धा स्टडी करणार आहोत. तर इथे लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या सभोवताली फिरत असतात, कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतात. रिव्हॉल्व म्हणजे फिरणे, ओके, गोलाकार फिरणे. टोटल निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू टोटल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे पहा, जितका ऍटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज कुठे प्रेझेंट आहे, न्यूक्लियस मध्ये. आणि निगेटिव्हली चार्ज कोण आहे, इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आणि न्यूक्लियस वरचा चार्ज हे दोन्ही चार्ज एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. म्हणजे जितका निगेटिव्ह चार्ज तितकाच ऍटम मध्ये काय प्रेझेंट असतो, पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्यामुळे ऍटम हा इलेक्ट्रिकली काय आहे, न्यूट्रल म्हणजे विद्युत दृष्ट्या उदासीन आहे. There is an empty space between revolving electron and atomic nucleus. आणि गोलाकार फिरणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रकामध्ये सेंटरला प्रेझेंट असणारा न्यूक्लियस यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, एम्प्टी स्पेस प्रेझेंट आहे. हे सुद्धा कोणी सांगितलं या ठिकाणी, रुदरफोर्डनं सांगितलं. ओके. आता सोपा, पुन्हा एकदा मी मुद्दे रिवाइज करून देतो तुम्हाला की ऍटम जो आहे तर यामध्ये न्यूक्लियसवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे कोणी सांगितलं, रुदरफोर्डने. ऍटमच्या सभोवताली इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात. हे इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. हे सुद्धा कोणी सांगितलं, रुदरफोर्डने सांगितलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की रुदरफोर्ड नुसार
जे न्यूक्लियस आहे, तर या न्यूक्लियसवर कोणता चार्ज प्रेझेंट आहे? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन्स वर कोणता चार्ज प्रेझेंट आहे? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज हे इक्वल अमाऊंट म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे आणि त्याच्यामुळे दोघांनी एकमेकांना काय केलं आहे? बॅलन्स केलेला आहे. आणि यामुळे ऍटम हा इलेक्ट्रिकली काय असतो? न्यूट्रल असतो, असं म्हणणं हे कोणाचं होतं? रुदरफोर्डचं. फायनली आपण काय करू आता? रुदरफोर्ड यांचे काही ड्रॉबॅक समजून घेऊ. पहिला ड्रॉबॅक तुम्ही सांगितलं तुम्हाला की त्यांनी विशिष्ट ऑर्बिटचा विचार केला का? नाही. इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या सराउंड मध्ये रिव्हॉल्व व्हायले, पण ते विशिष्ट ऑर्बिट मध्ये असतात. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. आणि दुसरा ड्रॉबॅक काय सांगता येईल की इलेक्ट्रॉन्स हे एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जम्प करताना त्यांची एनर्जी जी आहे ना, ती एक तर एनर्जी ऍब्झॉर्ब करतात किंवा एनर्जी काय करतात? इमिट करतात. येते लक्षात? म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे एका एनर्जी लेवल पासून दुसऱ्या एनर्जी लेवलला जम्प करत असतात. हे आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये पाहायचं आहे. तर सध्या आपण समजून घेऊ की काय कमतरता राहिली आहे की नाही की ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये रुदरफोर्डच्या. तर an electrically charged body is revolving in a circular orbit, its energy decreases. आता फिजिक्स मध्ये फंडामेंटल लॉ आहे की एखादी बॉडी, चार्ज बॉडी जर काय होत असेल? रिव्हॉल्व होत असेल, तर त्याची जी एनर्जी आहे ती काय होत असते? डिक्रीज. म्हणजे काय होते? कमी होते. इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे एखादी इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी रिव्हॉल्व होते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, तेव्हा त्याची एनर्जी काय होते? डिक्रीज. मग ही एनर्जी जर डिक्रीज होत असेल तर अकॉर्डिंग टू धिस लॉ रुदरफोर्ड टर्न आउट टू बी अन अनस्टेबल. म्हणजे रुदरफोर्डचं जे ऍटम होतं, हा ऍटम कसा बनतो बरं? अनस्टेबल. कारण मुळामध्ये जर पाहिलं आपण तर ऍटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. मला सांगा, फक्त रेडिएटिव्ह एलिमेंट्स आहेत पहा की ज्यांच्यामधून तुम्हाला म्हणलं मी रेडिएशन्स बाहेर पडत असतात. अदरवाइज दुसरे जे एलिमेंट्स आहेत, युरेनियम सारखे सोडून द्या ज्याच्यामधून रेडिएशन होतं, परंतु नॉन रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स बरोबर जर पाहिलं आपण तर तिथे एनर्जी डिक्रीज होते का? नाही होत. म्हणजे याचा अर्थ काय केला की रुदरफोर्ड यांनी जे ऍटॉमिक मॉडेल प्रपोज केलं, तर त्यांच्याच रूलनुसार फिजिक्सचा जर आपण रूल लागू केला तर त्यांचा ऍटम कसा व्हायला? अनस्टेबल. जेव्हा की ऍटम हे अनस्टेबल असतात का? नाही. ते कसे असतात? स्टेबल म्हणजे स्थिर असतात. बरोबर. तर हा एक पहिला ड्रॉबॅक. शॉर्टकमिंग ऑफ धिस मॉडेल रिमूव्ह बाय नील्स बोर इन 1930. आणि पहा, मी यावर सांगितलं तुम्हाला की त्यांनी एक विशिष्ट ऑर्बिटचा विचार केला नाही. ऑर्बिट मध्ये ज्या एनर्जी लेवल असतात त्यांचा विचार केला नाही. त्यानंतर रुदरफोर्डच्या नुसार जी चार्ज बॉडी आहे ती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जेव्हा रिव्हॉल्व होते तेव्हा एनर्जी काय होते? डिक्रीज होते. आता आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. मग हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व व्हायले, म्हणजे याचा अर्थ यांच्यातून एनर्जी डिक्रीज होत असेल तर ऍटम कसा व्हायला? अनस्टेबल. म्हणजे फिजिक्सचा फंडामेंटल लॉ जर अप्लिकेबल केला आपण तर त्यानुसार रुदरफोर्डचं मॉडेल हे अनस्टेबल मॉडेल, ऍटमचं मॉडेल असेल. आणि त्यामुळं ही कमतरता पुढे कोणी दूर केली? नील्स बोहर यांनी 1913 मध्ये हा ड्रॉबॅक दूर केला आहे. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नील्स बोहर यांचं ऍटॉमिक मॉडेलचं काय करू? स्टडी करू. ओके.